उर्से हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती मी उभा आहे। सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे तो जो पूल आहे हा जिल्हा परिषदचा आहे, PWDचा आहे की कोणाचा आहे मला माहित नाही, पण माझ्या मागे पुढे जो तुम्ही डांबराचा रस्ता बघताय तो रस्ता आहे PMJSYचा। आणि हा जो सध्या पूल आहे ह्या पुलाची परिस्थिती बघा। हे लोखंडी रॉड बघताय तुम्ही, हे पूर्णपणे तुम्ही लोखंडी रॉड बघा। पूर्णपणे ह्या पुलाची आज परिस्थिती नाजूक झालेली आहे आणि ह्या लोखंडी रॉड वरती पूर्वी डांबर होतं। मागच्या वेळेस काय झालं, आम्ही या ठिकाणी आलतो मागच्या 5-6 महिन्याआधी, तर त्यावेळेस मी बघितलेलं हे डांबर बघताय। मला त्यावेळेस इथल्या तरुणांनी सांगितलेलं की भाऊ हे जे डांबर आहे हे रस्त्यावरती टाकलं होतं, पण एका पावसाने पूर्ण हे वाहून ह्या पुलावरचं डांबर इथे गेलेलं। आज या ठिकाणी लोखंडीचे रॉड आहेत हे पूर्णपणे रस्त्यावरती आलेले आहेत। तुम्ही बघताय या ठिकाणी ठिकठिकाणी पुलावरती पूर्णपणे खड्डे पडलेले आहेत। मला पालघरच्या जिल्हा परिषदच्या CO ना म्हणायचे, मनोज रानडे साहेब आपण मागच्या वर्षभरात जिल्ह्यात कुठल्या कुठल्या भागात फिरलात ना त्याची पूर्ण नोंद माझ्याकडे आहे, मी माहिती अधिकारात घेतलेली आहे, पण आपण कधी या भागात फिरलाच नाहीत। आज ही परिस्थिती आहे पालघर जिल्ह्यातील पुलांची। हा पूल पूर्णपणे आज धोकादायक परिस्थितीमध्ये या ठिकाणी आहे। कुठेच या पुलाला सुरक्षा बॅरिकेड पण नाही आहेत। एखादं वाहन आलं भरधाव वेगाने रात्रीच्या वेळेस जर काही दिसलं नाही, इथेच कुठे लाईटी पण आहेत, डायरेक्ट जाईल पाण्यात। ही परिस्थिती का आहे? त्या साईडला रस्ता चांगला, माझ्या राईट साईडला रस्ता चांगला आणि लेफ्ट साईडला रस्ता चांगला, जिजाऊ कन्स्ट्रक्शनने बांधलेला हा प्रधानमंत्री सडक योजनेचा रस्ता, पण मध्येच असलेला हा पूर्वीचा जिल्हा परिषदचा पूल। आता काही लोक बोलतात जिल्हा परिषदचा हो असेल, मला एकच म्हणायचं हा पूल कोणाच्याही मालकीचा असून द्या, जिल्हा परिषद असून द्या, PWD असून द्या, पालघर जिल्ह्याचं प्रशासन करते काय पूर्ण भकास झालेलं प्रशासन आहे। आम्ही निदर्शनात या बाबी आणून देतोय ज्या शासनाला स्वतःला आल्या पाहिजे होत्या, तरी सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे आज लोखंडी रॉड जर बाहेर निघालेले आहेत तर हा विकास आहे का? बाजूलाच माझ्या राईट साईडला मुंबई वडोदरा महामार्गाचं काम झालेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही आज आपल्या पालघर जिल्ह्यातली परिस्थिती काय करून ठेवलेली आहे या अधिकाऱ्यांनी? करोडो रुपयांचा अब्जो रुपयाचा निधी पालघर जिल्ह्याला असताना जर ही परिस्थिती असेल, आता मोठी ट्रक चालल्या, जर लोखंडी रोड जर त्याच्यात घुसलं आणि ट्रकचा टायर जर फाटला तर त्याला जबाबदार कोण असणार? संबंधित अधिकारी असणार आहेत का? पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मला सांगायचं आहे, मॅडम कधीतरी बघा आज जिल्ह्यातली परिस्थिती काय आहे। जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी तर रस्ते असे आहेत की त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स येणार नाही, दगड गोटे त्या रस्त्यात आहेत, काही ठिकाणी 4 व्हीलर जाणार नाही, काही ठिकाणी 2 व्हीलर पण जाणार नाही। आज अशी परिस्थिती आहे। मग या ठिकाणी माझ्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला जो करोडो रुपये खर्च करून बनवलेला चांगला रस्ता असेल आणि त्याच्यात जर हे फक्त 50 ते 60 मीटरच्या भागातली हा जो काय पूल आहे तो पूल जर आज खचलेल्या अवस्थेत असेल वरतून, तर ह्या करोडो रुपये आजूबाजूला निधी खर्च करून रस्ता बनवून काय फायदा? जर हा पूलच आज खचलेल्या अवस्थेत आहे, या पुला